तर आज जातो आपण गावाकडं. आज आपल्याला भरपूर काम पण आहे आणि मी आता आपली आज नाईट शिफ्ट होती आणि आपलं गाव इथून आता जवळपास 50 किलोमीटर आहे. तर चला मग जाऊयात आता. तर वाटामध्ये आपल्याला औषध पण घ्यायचं आहे सरकीवर फवारण्यासाठी आणि गाडीमध्ये आता पेट्रोल टाकून घेतो. मग जाऊयात आता आपण आपल्या गावाकडं. आज आपल्याला भरपूर कामं आहेत. सगळे कामं झाल्यानंतर आपल्याला परत पण यायचं वापस. आपल्याला नाईट शिफ्ट आहे आजची, त्याच्यामुळं जाता जाता आता औषध पण घ्यायचं सरकीवर मारण्यासाठी. 15 टाक्याचं सरकीसाठी द्या ना. काय मारलं पहिलं तुम्ही दिलं तर काय दिलं का नाही? ते प्रोबायोन दिलं तर एक आणि ती एक पुडी होती. तिचं नाव नाही माहिती. हिस्ट्रीमध्ये दिसन का तुमच्या कम्प्युटरमध्ये? मग ते मागच्या वेळेस दिलं तर एक काही ना सोयाबीनसाठी दिलं तर काही आणि काही सरकीसाठी दिलं तर, पण त्याच्यामध्ये आता घरच्यानं कोणतं आणलं होतं हे नाही मला माहिती. 15 टाका पडते का? हा 15 टाक्या. थोडं बुरशीनाशक पण पाहिजे. पोलीस डायरेक्ट पाणी करायचे. ठीक आहे ना. पातळ त्याची नाही हे का पातळ पिवळं पळून गळायचं नाही. आता हे औषध घेतलं आपण. त्यानं 2-3 प्रकारचे औषध दिलेत आणि आपलं बिल झालं 2070 रुपये. आता आलो तर आपण आपल्या शेतात. आपल्याला करायची पीक पाहणी, पण पीक पाहणी करणं एवढं सोपं नाही. लय प्रॉब्लेम देतं ते ॲप. लोकेशन ट्रॅक करत नाही बरोबर, लोकेशन बरोबर पकडतच नाही त्याच्या गट नंबरचं. आता थोडी पीक पाहणी करतो. सगळं रानामध्ये फिरायचं आपल्याला पीक पाहणी करायला आणि मरणाचा घाम आला चलू चलू. आपली सोयाबीन आहे, मस्त शेंगा वगैरे लागायला लागल्यात तिला आता. आणि आपल्याला करायची आता पीक पाहणी. अशा शेंगा धरल्यात तिनं. व्हिडिओ काढाल मी आता. चला आता आपण वापस जातो आता आपल्या कामावरती जालन्याला. आज आपण दिवसभराचे सगळे कामं केलेत आणि भरपूर बोर झालात. आपण पावसात पण भिजलो होतो दुपारी. तर आज आपली नाईट शिफ्ट पण आहे, त्याच्यामुळं थोडं लवकरच जातोय. 9 वाजेच्या अगोदरच जातोय. तर चला मग आता जातो मी आता माझ्या कामावर.
आत्ताच पोचलो रूमवरती, थोडा आराम करतो आणि मग जातो आता ड्युटीवरती. 9 वाजेची शिफ्ट आहे आपली, थोडा आराम करतो आणि मग जातो.